आणि आता काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. काश्मीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद. हाटकेश आणि काशीगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं. एका युवकाने 40 पुड्यांसह ड्रग्ज पेडलरला पकडलं. पोलिसांनी सोडल्याची माहिती. ड्रग्ज पेडलरसोबत अस्तनीतले निखारे शोधण्याचंही पोलिसांसमोर आव्हान. ब्लड 107 गँगकडनं हाटकेश भागात नशेचा प्रचार सुरू. ब्लड 107 गँग भिंतीवर चित्र काढून राजरोसपणे तरुणांना करते आकर्षित. मीरा भाईंदरमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरण. माझाच्या बातमीनंतर सरनाईकांनी घेतली दखल. मंत्री सरनाईक यांचा आरोप पोलीस यंत्रणेचा सहभाग असल्याचा सरनाईकांचा आरोप. चौकशीची ही मागणी. नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधींची फसवणूक. बनावट कागदपत्र कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत गंडा. आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांच्या समभागात ठराविक वाटा देण्याचं आमिष दाखवलेलं. धुळ्याच्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहात 1,84,00,000ची रोकड मिळाल्याचं प्रकरण. अनिल गोटेंनी जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाच्या आदेशावरून दखलपात्र गुन्हा दाखल. पालघरमध्ये अज्ञात महिलेने शहरात लागलेला भाजपचा बॅनर फाडला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पालघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. बीडच्या गेवराई तालुक्यातील 21 बोगस बांधकाम कामगारांविरोधात गुन्हा दाखल. गेवराई नगर परिषद कार्यालयाच्या शिक्क्यांचा गैरवापर करून कामगार म्हणून नोंदणी करत शिष्यवृत्ती तसंच गृहोपयोगी संचाचा लाभ घेतल्याप्रकरणी कारवाई. परभणीच्या हट्टामध्ये हायटेक निवासी शाळेत उर्वरित फीससाठी संस्थाचालक आणि पत्नीकडनं बालकाला मारहाण. मारहाणीत बालकाचा मृत्यू. संस्थाचालकांना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करू. मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सावंगीमधल्या समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार. एक टोलनाका कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी. 2 कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातनं गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातल्या कात्रज परिसरात 7 ते 8 जणांकडून एकावर तलवार आणि कोयत्याने वार. कोंढवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोरचा प्रकार. हल्ल्यानंतर पळून जाताना तरुणांनी हातात नाचवल्या कोयते आणि तलवारी. साताऱ्यामध्ये हॉटेल बिलावरून एका टोळक्याचा मालकाशी वाद. टोळक्याकडनं हॉटेलची तोडफोड. 2 जणांना अटक. दगडफेकी दरम्यान रस्त्यावरचे 4 जण जखमी. बुलढाणा सामान्य जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. महिला रुग्ण कक्षात हाणामारी. इतर रुग्णांमध्ये दहशतीचं वातावरण. बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातील माजी सरपंचाकडनं एका तरुणाला डोक्यात कोयत्याने वार करत मारहाण. शेत रस्त्याच्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती. माजी सरपंचावर गुन्हा दाखल. चंद्रपुरात एका अल्पवयीनवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 3 अटक. शेगाव पोलिसांची कारवाई. नाशिकच्या निरीक्षण गृहातनं अल्पवयीन मुलगी बेपत्ता. 15 दिवस उलटले. अद्यापही मुलीचा शोध लागलेला नाही. निरीक्षण गृहाच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलीस तपासावर अंगुली निर्देश. जळगावमध्ये रेती माफियांसह मुरुम माफियांचा हैदोस. एका शेतकऱ्याच्या 3 एकर शेतीमधील लाखो ब्रास मुरुम माफियांनी खोदून नेल्याचा धक्कादायक प्रकार. धरणगावच्या टाहाकळी गावातली घटना. सासवड जेजुरी रोडवर अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह गोव्यात बनवलेली रॉयल ब्लू व्हिस्कीच्या 57,792 बाटल्या जप्त. वाहन चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल. हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर पुणे पोलिसांचा छापा. 2,92,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त. देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या 22 आरोपींवर गुन्हा दाखल. मुंबईच्या मालवणीतनं भारतीय बनावटीची पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. आरोपी गोव्यातनं मालवणी परिसरात बंदूक विकण्यासाठी आल्याचं तपासामध्ये उघडलं. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई. त्यांच्याकडनं एक गावठी कट्टा, 4 धारदार तलवारी, 1 कोयता असा मुद्देमाल जप्त. मुंबईमध्ये टिंडर या सोशल मीडिया ॲपद्वारे तरुणाची फसवणूक करत मारहाण. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपीसह 4 अटक. मुंबईच्या गोरेगावातील आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकची चोरी. 100हून अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. एका रात्रीत 12 चोऱ्या. अजिंठा गावात 7 तर शिवनाथ या ठिकाणी 3. जालन्यामध्ये भोरखेड्यात 2 ठिकाणी घरं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास. नंदुरबारमधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक. शासकीय कार्यालय आणि गजबजलेल्या परिसरात मोटरसायकल चोरी करायचे. दोघांकडून 8 मोटरसायकली आणि 1 रिक्षा जप्त.
मित्राच्या वाढदिवसाला बंदुकीतून 2 राऊंड फायर करत वाढदिवस साजरा. पुण्याच्या बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव मधली घटना. फटाके नसल्यानं बंदुकीतून 2 राऊंड फायर. या प्रकरणी एकाला अटक. पुण्यातील कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये महिलेला दिलेल्या सूपमध्ये आढळलं झुरळ. लष्कर पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या. एफडीएकडनं तपासणी होणार असून त्यासाठी सॅम्पल नेण्यात आले. तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडनं वाटप थांबवलं. शेगाव तालुक्यातील माटर गावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरिया. वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात हजर नसल्यानं नागरिकांचा संताप. जलंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिलांनी धरलं धारेवर. पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात. पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे पर्यटक हे कठडे ओलांडून थेट नदीपात्रात जात असल्याचं चित्र. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुसऱ्यांदा विमानतळाची पाहणी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी. ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करावा. फडणवीसांचे आदेश. रत्नागिरीच्या कशेडी बोगद्यात अद्यापही लाईट नाहीत. हजारो कोटी रुपये खर्च करूनही व्यवस्था नाही तर अजून किती कोकणी माणसांचे जीव घेणार. मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला सवाल. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावणार. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात सीएसएमटीकडनं वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल्स रद्द. म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर. येत्या 14 जुलैला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीचा गो लाईव्ह समारंभ. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून लोकांना अवघ्या काही सेकंदात सावध करणार. नागपुरात मार्वल कंपनीसोबत राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे सामंजस्य करार. सीसीएमपी कोर्स झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला वैद्यक परिषदेची स्थगिती. एमसीआय नोंदणीला ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध. या निर्णयामुळे 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर आक्रमक. 16 जुलैपासून आझाद मैदानात मोठं आंदोलन होण्याची शक्यता. कोल्हापुरी चपलेबाबत इटलीतल्या प्राडा कंपनीचं शिष्टमंडळ येत्या काही दिवसात महाराष्ट्र दौरा करणार. विविध संघटनांसह कोल्हापुरातल्या कारागिरांचीही भेट घेणार असल्याची माहिती. शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा या निमित्ताने भाजपकडून उद्या दुपारी 12 वाजता मुंबईत सर्वत्र शिव आरती. भाजपच्या 106 मंडळ अध्यक्ष करणार आयोजन. लोकसभा, 36 विधानसभा आणि मनपाच्या 227 वॉर्डात शिव आरती. शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा ठरल्याचा भाजपकडून जल्लोष. दादरच्या शिवाजी पार्कात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आनंद साजरा. छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. या अभिमानास्पद क्षणाचा भाजपच्या वतीने पुण्यातल्या लाल महालासमोर आनंदोत्सव साजरा. कोल्हापूरच्या पन्हाळगड जागतिक वारसा यादीत समावेश. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलं शिवरायांना अभिवादन. शिवप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा. नाशिक जिल्ह्यातील सालेर किल्ल्याला जागतिक वारसा युनेस्कोच्या यादीत समावेश होणं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब. वारसा जतन करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नाशिकच्या सालेर किल्ल्याचा समावेश. सालेर ग्रामस्थांनी फटाके फोडून साजरा केला जल्लोष. सटाणा विधानसभेचे आमदार दिलीप बोरसेंकडून समाधान व्यक्त. सिंधुदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव. शिवरायांच्या 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा या यादीत सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश. ढोलताशांच्या गजरात शिवप्रेमींचा विजयदुर्ग किल्ल्यावर जल्लोष. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता. राष्ट्रवादी वर्धापन दिनी जयंत पाटलांनी केली होती पदमुक्त करण्याची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता. मंगळवारच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती. सत्ता नसताना पद घेणं एक मोठं आव्हान आहे. मात्र पक्ष वाढवण्यासाठी आपला प्रयत्न असेल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आणि नियोजित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये 16 तारखेला प्रवेश होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या ही राजकारणाच्या मैदानात. यशश्री मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत शेवटच्या दिवशी भरला उमेदवारी अर्ज. यशश्री सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे ही निवडणुकीच्या रिंगणात.
इगतपुरीमध्ये 14 जुलैपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार शिबिर. पक्षातले नेते पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन. राज ठाकरे महापालिका निवडणुकीआधी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. रोहित पवारांविरोधात ईडीकडनं आरोपपत्र दाखल. 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र. पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्यावरही ईडीकडून आरोपपत्र दाखल. रोहित पवारांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूने 2019 मध्येच दाखल केला होता गुन्हा. शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी. मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी. रोहित पवारांची प्रतिक्रिया. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास. दूध का दूध पाणी का पाणी होईलच, रोहित पवारांना खात्री. 97 लोकांची नावं बाजूला ठेवून माझ्या एकट्यावर कारवाई केली आहे. सरकारने त्यांच्या एजन्सीकडनं आवाज दाबण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा आरोप. तर ही लढाई मीच जिंकणार, रोहित पवारांना विश्वास.